जी एवढीच विनम्र विनंती आहे की कोणीही या विषयात राजकारण आणू नये अशी माझी विनम्र विनंती आहे। हा राजकारणाचा विषय नाहीये। आपले सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून ते जोडे ह्या चौकटीच्या बाहेर ठेवून आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलं पाहिजे। दोन दुर्दैवी घटना इथे झाल्या। विजय बाबाजी ज्यांचा लेख मला आज दुपारी भेटला त्यांच्या घरी गेल्यावर, आणि सोनटक्के कुटुंब, त्या आईच्या वेदना, त्या आईचे अश्रू, सूर्यवंशी पुरे खूप खूप म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला तुम्हाला। आम्ही त्या कुटुंबाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा ते आई आणि ते दोन भाऊ, तुम्ही विचार करा, त्यांना सरकारने 1-2 नाही 10 लाख रुपये दिले। त्यानंतर कोणीतरी अजून कुठलं तरी नाव त्यांनी घेतलं, त्यांनी त्या कुटुंबाला 50 लाख रुपये दिले। करेक्ट? 50 लाख आणि 10 म्हणजे 60 लाख रुपये त्या कुटुंबाला दिले। त्या आई आणि बहिणींनी सांगितलं, घेऊन जा तुमचे हे पैसे, आम्हाला तुमचा एकही पैसा नको, आमचा लेख आम्हाला परत पाहिजे। तुम्ही माझ्या हे भाषण करताना माझ्या अंगावर काटा येतोय। तुम्ही त्या आईच्या वेदना विचार करा। ती आई आहे हो, तिच्या शरीराचा भाग आहे। त्या आईने जन्म दिलाय त्या पोराला, आणि त्याची ही जी हत्या होते, मी त्याला हत्याच म्हणणार आहे, कारण आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये की त्या आपल्या भावाची हत्या कशी झाली। जी हत्या झाली ती पोलिसांच्याच इथे झाली। अच्छा, तुम्ही होत्या तिथे? अच्छा, मगाशी तुम्ही ज्या सांगा, तुम्ही वत्सला ताई आहे। हा, तुमच्याबद्दल सांगितलं मला मगाशी, आणि जाता जाता तुम्हाला 2 मिनिटं भेटणार आहे। आता तुम्ही विचार करा की जेव्हा एखादी हत्या ही कुठल्या मुलाला, ते मुलं समोर या, अच्छा ते समोर चंदू रवी समोर ज्यांना मारहाण झाली ते ही समोर मुलं कुठे पोलीस स्टेशनला होती? हा, लॉकअप मध्ये ही मारहाण। लॉकअप वालीच आहेत मुलं। हा, या ननोरे भाऊ समोर या। ओह, अमरदीप सोनकांबळे नरवाडे, हे रोहित, कुणाचं आहे? हे कुणाचं आहे? रमेश, हे बघा। अच्छा, हे सगळे ते, हे बघा हे। ताई यांना 6 दिवस औषध गोळ्या सुद्धा दिल्या नाही डॉक्टर। आता तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने तर ह्या सूर्यवंशी कुटुंब यासाठी आपल्याला सगळ्यांना लढायचंय। माझी एकच विनंती या लॉंग मार्चला असेल की या लॉंग मार्च मध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला घ्यायचं नाही। त्याच्यात फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने, सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे। तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही। लॉंग मार्च मध्ये यायचं असेल तर फक्त आणि फक्त ज्याचं बाबासाहेबांवर प्रेम आहे त्याच व्यक्तीने तिथे यायचं। जो संविधान बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मार्च मध्ये नो एंट्री। कारण का आपण सगळे छत्रपतींची लेखी आहोत, शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण, आणि इथे असलेले सुपुत्र। मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुलेंमुळे मी लिहायला वाचायला शिकले। मला मताचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला। मला भाषण आणि मोकळं बोलायचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला। मला या रस्त्यावर मोकळं फिरण्याचा अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांनी दिला। मला निवडून गेले मी, याची सुरुवात कुणामुळे झाली? बाबासाहेबांमुळे। मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते, त्या भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला? बाबासाहेबांनी। वीज तुमच्या घरापर्यंत पोचली पाहिजे, त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे, त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे, हे पहिल्यांदा कोण म्हणलं? प्रत्येक मुला आणि मुलीला 14 वर्षापर्यंत
मोफत शिक्षण पहिल्या टप्प्यात दिलं पाहिजे. हे कुणामुळे मिळालं तर काय काय सांगू तुम्हाला. आपण सगळेजण आज जे इथे उभे आहोत, मोकळा श्वास घेतोय, जगतोय, भाषण करतोय, आंदोलन करतोय, हे आंदोलन कुणामुळे तुम्ही मोकळेपणे करू शकता बाबा. त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे चांगलं आहे ते परमपूज्य आपले लाडके भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे. त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची. दोन्ही लेख आपलेच होते, या महाराष्ट्राचेच होते ना. आता ह्यांच्या वडिलांची कथा आणखीन वेगळी आहे. मला एक सांगा, ह्यांच्या वडिलांना मगाशी फौजिया थाई, बाबा जानी सगळे, विजय भाऊ कुठे गेले? विजू भाऊ पण आहेत इथे हे पण 2 डबल आहेत, विजय हे पण आणि हे पण. मगाशी विजय भांबळे मला गाडीत तेच सांगत होते, हे विजू भाऊ तर आहेच आपले. ते दोघं मला गाडीत काय सांगत होते की हे जे होते ते कधीही कुणाला काही म्हणजे आवाज उंच करून पण बोलले नाहीत. जर गावात भांडण झालं तर पहिले यांच्या वडिलांना बोलवायचं की बाबा तुम्ही मार्ग काढा. ज्या माणसांनी उभं आयुष्य शांततेच्या मार्गाने परभणीकरांना शिकवलं त्याचं नाव तुम्ही पहिलं लिहिता FIR मध्ये. याचा जाहीर निषेध आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या टेन्शनमुळे आज जे ते शहीद झाले त्यांना मी विनम्रपणे आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण. त्यांच्या घरी मी आता गेले होते, अश्रू अनावर होते त्यांच्या कुटुंबाला. ते कुटुंब न्याय मागतंय. मी तुला शब्द देते, तू माझ्या धाकट्या भावासारखा आहेस की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही इथले, तुम्ही एकटं कुटुंब नाही आहात. हा आपल्या कुटुंबाची लढाई आहे, ही कुठल्याही वैयक्तिक कुटुंबाची लढाई नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे काय सुशिक्षित विद्यार्थी पुणे. अरे बापरे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांची अशी मागणी आली की सुशिक्षित विद्यार्थी वरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि महिला ज्यांना मारहाण झाली आपल्या वत्सलाताई तशा अजून किती महिने आहेत? 1.5 महिन्याच्या बाळा. अगो बाई कोण आहे? 1.5 महिन्याची बाळा निकिताताई निकिताताई पण आहे यांची FIR घेतली नाही ताई. त्यांची FIR त्यांची काय? अरे बाळासकट उठू नका, बसा उठू नका. ऑपरेशन मध्ये पोलिसवाल्याने तिला घरातून काढून मारलं ताई. तिला या छोट्या मुलीला? नाही तिच्या आईला. अहो पण ती आई पण छोटीच आहे ना, ती आई कुठे मोठी आहे? तिला निकिता उपाडा 2 मिनिटं. अरे बाळ आहे तिच्या हातात, कशाला? तिला काय केलं? मारलं तिला? मारलं ना त्यावेळेस, ते 15 दिवसाचीच बाळा केली. माय गॉड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.